पोलिसची आरेरावी तुम्ही पाहिली असेल, पोलीस बळ संघटनेचा नेमका इशारा काय राहणार आहे, काय मागणी करतात? राजकारण्यांना जे राजकीय परिवारात जन्म घेते तर म्हणजे ते काय दादागिरीचं लायसन घेऊन येतात का हेच मला कळत नाही. बरं, ज्या विधानसभेमध्ये काल गदारोळ झाला, ज्या कार्यकर्त्यांनी मारामार केली, ज्याला लोकशाहीचं मंदिर मानलं जातं, त्या कार्यकर्त्यांना भेटायला हे पोलीस स्टेशनला गेले. पण त्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्याला अशा कार्यकर्त्याला भेटायला गेलं की त्यांनी विधानसभेत मारहाण केली. बरं, ते दिलं सोडून आमच्या अधिकाऱ्याला म्हणतात शहाणपण करू नका. रात्री 2-2, 3-3 वाजता तुमचं सगळं नाटक बघायला पोलीस कर्मचारी, तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी, आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याचे अवकाश काढता तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब पण आजपर्यंत कुठल्या कॉन्स्टेबलला बी वाकड्या शब्दांनी बोलले नाहीत. आणि माननीय रोहित पवार साहेब, तुमच्या कोणी अपेक्षा नाही पोलिसांची तुम्ही अवकाश काढताय पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. याच्यावर पोलीस बळ संघटना आक्रमक झाली आहे. 353 नुसार रोहित पवार साहेबांवर गुन्हा दाखल करावा, जेणेकरून महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांची ताकद वाढेल. कारण तुम्ही सोशल मीडियावर न्यूजच्या खाली ज्या कमेंट वाचताना, ज्या आम जनतेच्या कमेंट आहेत, त्यांनी काय बोललेत बघा. आता काय कायदा सामान्य लोकांना, राजकारणाला वेगळा आहे का, ह्या राजकारणाला धडा शिकवा, असं सगळं सर्वसामान्य पोलीस बळ संघटना मी तीव्र त्याबद्दल. बरं, वारंवार जे काही पुढे येणार आहे का, तुम्ही काही मागणी करणार आहेत का? येत्या सोमवारी माननीय मुख्यमंत्र्यांची या प्रकरणामुळे मी वेळ मागितली आहे, मला ती वेळ पण मिळेल. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की महाराष्ट्रात जे रस्त्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, काल परवा तर एका पोलीस स्टेशनला दगडं फेकून मारलं गेलं, ही जे असुरक्षितता आहे, याच्यात जे राजकारण घुसलं आहे, याला कुठंतरी आळा बसण्यासाठी 353 हा गुन्हा, देशद्रोहाचा गुन्हा खटला दाखल करावा, या पद्धतीने आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे. आणि पोलिसांना जर सुरक्षित केलं तर कायदा व सुव्यवस्था चांगला राहणार. आता पोलीस बी हातबल झाले, ते म्हणते जाऊ द्या राजकारणी आता काही येऊन कुणी आमच्यावर चढायला लागले. आमच्या पोलीस परिवारात तर तीव्र असंतोष आहे. मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी ज्या पोक्षाच्या लोकांनी, ज्या लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर ताशीर ओढलेत, मी त्यांच्या पोलिसांच्या समर्थनात उभा राहिलो आहे. याच्यावर 353 नुसार कारवाई होईल. आमच्या मुंबईतील पदाधिकारी 100 पदाधिकारी हे सध्या 1-1.5 तासामध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या समोर उपस्थित राहतील आणि मी सोमवारी तिथं जाऊन भेट घेणार आहे.